असताना उपस्थित प्रश्नांची उत्तरे या सामन्याच्या माध्यमातून दिली जातील. उत्तराला प्रत्युत्तर देखील दिलं जाईल. अकुट टप्प्याचा चेंडू उडवला जातोय. चेंडू चाललाय थेट सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत षटकार. नक्कीच धन्यवाद डीजे. आपण पाहतोय कृत केलेला आहे. हा फटका नक्कीच चाललाय सीमारेषा बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत षटकार. तीन चेंडूंचा सामना करत 14 धावांवर खेळतोय आणि आपण पाहतोय पहिला षटकार आपण पाहतोय अर्थातच पंडित शेठच्या बॅनर खाली मारला होता. दुसरा षटकार आणि तिसरा षटकार घ्या मित्रांनो. काय पाहिजे अजून फलंदाजी करत असताना. चेंडू चाललाय पुन्हा एकदा षटकारासाठी डीजे. आजच्या रात्रीमध्ये आजच्या रजनीमध्ये वन साइडला मिळते. हा चेंडू चाललाय पुन्हा एकदा लॉंग स्टॉप एरियामध्ये जिथे चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर 4 धावा लिहिल्या जातील. वेलकम बाउंड्री. गोलंदाजीचं विश्लेषण पाहायला गेलात ना तर दरणे गुरुजींच्या माध्यमातून चांगलं विश्लेषण पाहायला मिळते. अर्थातच सचिन म्हात्रेच्या माध्यमातून पहिल्या षटकातील पुढील चेंडू. अकुट टप्प्याचा चेंडूला पाठवलं जातंय फाईन लेग मधून डीप फाईन लेगच्या क्षेत्रापर्यंत. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि प्रसादच्या माध्यमातून फटका चांगला येते. चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषाच्या क्षेत्रामध्ये. वन बाउन्स सीमारेषा बाहेर. चौकारासाठी. ओव्हर द विकेट. क्रॉस द लाईन. चेंडू चाललाय बॅकवर्ड डीप फाईन लेग क्षेत्रावरून. षटकारासाठी 6 धावा जमा केल्या जातील. पुन्हा एकदा. एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाचे फलंदाज आजच्या रात्रीमध्ये कडाक्याच्या रात्रीमध्ये घाम फोडताना दिसतात. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. स्टेशन दरणे गुरुजींच्या माध्यमातून आमच्यापर्यंत 40 धावांची पाहायला मिळते. आणि आजच्या रजनीमधील आपण पाहतोय पहिलं अर्धशतक लिहिलं जाणार का. एका धावेची पूर्तता पाहायला मिळते. स्ट्राइक रोटेट होतोय. फटका चांगला येण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु आपण पाहतोय प्रफुल्ल दादाच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी झाली.